नमस्कार. शिक्षक भरतीमध्ये नेमक्या किती जागा येणार? विषयनिहाय किती जागा येऊ शकतात? पदांची संख्या अर्थातच रिक्त पदांची संख्या ही कशी ठरते? सध्या कोणत्या शाळांच्या रिक्त पदांचा आकडा हा सगळीकडे YouTubeवरती सगळीकडे सांगितला जात आहे. तेवढी सगळीच पदं ही येतील का? जास्त जागा आल्या म्हणजेच निवड होते असं असतं का? ज्युनियर कॉलेजची जी संच मान्यता आहे त्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे? मोठ्या संस्थांच्या उदाहरणार्थ रयत असेल, स्वामी असेल किंवा सरस्वती एज्युकेशन सोसायटी असेल, तर या ठिकाणची जे किती जागा येऊ शकतात याबद्दल काही माहिती आहे का? आणि रिक्त पदांचा खरा आकडा कधीपर्यंत कळेल? या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघणाऱ्या मी सर्वांना विनंती करेल, की जर तुमच्यामध्ये खरं ऐकण्याची क्षमता असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही बघा. अन्यथा तुम्हाला जर फक्त खोटं ऐकायचं असेल, कानाला बरं वाटेल असं ऐकायचं असेल, तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही इथंच पाहणं बंद केला तरी सुद्धा चालेल. जी वस्तुस्थिती आहे मी ती खरी सांगणार आहे. याच्यासाठी उदाहरण देईल. आमच्या गावामध्ये एका मुलीचं लग्न होतं. मुलीच्या वडिलांनी सांगितलं, की मी लग्नामध्ये त्या ठिकाणी वांग्याची भाजी आणि बुंदी करणार आहे. तर असं सांगितल्याच्या नंतर फक्त तोंडी सांगितलं नाही, तर असं लिहून सुद्धा दिलं, की वांग्याची बुंदी नाही, वांग्याची भाजी करेल आणि बुंदी करेल लग्नामध्ये. तर एक दुसरा आमच्या गावातला एक कार्यकर्ता होता. तो काय करायचा माहिती का? की उठलं की नवरीच्या बापाला विचारायचा, "का हो बेसन घेतलं का?" दुसऱ्या दिवशी गेला, "का हो तांदूळ घेतले का?" तिसऱ्या दिवशी गेला, "का हो आचारी सांगितला का?" चौथ्या दिवशी गेला, "का हो भांडे-कुंडे आणले का?" मला एक सांगा, जर समजा लग्नाला 2 महिने बाकी असतील, तर एखाद्या व्यक्तीने रोजच नवरीच्या वडिलांना जाऊन विचारलं, की वांग्याच्या भाजीचं काय झालं? बुंदीचं काय झालं? बुंदीचा कलर घेतला का नाही? त्याच्यासाठी साखरे घेतला का नाही? पाक घेतला का नाही? आचारी सांगितला का नाही? याचा काही फायदा होत असते का? आणि त्यानं जाऊन सगळ्या गावाला सांगायचं, "बघा, बघा, बघा, मी पाठपुरावा करतोय." कशाचा? वांग्याच्या भाजीचा आणि बुंदीचा. याला काही अर्थ आहे का? नाही. मला नेमकं काय म्हणायचं आहे ते अनेकांना कळलं असेल. कसं आहे माहिती आहे का, खरं ऐकण्याची आपल्याला सवय नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी शिक्षक भरती आहे ना, याच्यामध्ये सुद्धा जर आपण नवरीचे वडील जर कन्सिडर केले ना, तर ते आहेत शिक्षण आयुक्त. आणि शिक्षण आयुक्तांनी लेखी दिलं हो, लेखी. काय सांगितलं शिक्षण आयुक्तांनी? लेखी दिलं, की या ठिकाणी 31 मे पर्यंत जेवढेही रिक्त जागा असतील, मग त्या जागा कशा रिक्त झालेल्या असतील? ऑलरेडी रिक्त झाल्या असतील किंवा रिटायरमेंटमुळं, निवृत्तीमुळं जेवढ्या जागा रिक्त झालेल्या असतील, ह्या सगळ्याच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलला येणार आहेत. असं लिखित सांगितलं. ही माहिती शिक्षण विभागाला सादर करायला सांगितली. कुणाला? पोर्टलवरती. एवढी साधी माहिती नाही का आपल्याला? बरं लेखी दिलेलं आहे. मग तरी सुद्धा जर कोणी म्हणत असेल, "हां, आज किती जागा येतात? हां, आज एवढ्या जागा आल्या. हां, आज एवढा पाठपुरावा केला. हां, हे केलं, ढमकं केलं, टमकं केलं." मी खरं बोलतो, ठीक आहे. अनेकांना हे झोंबेल आता. पण याचा काही फायदा होत नसते विद्यार्थी मित्रांनो. शिक्षण विभागाला माहिती आहे ना, रिक्त जागा जर समजा त्या ठिकाणी जागा रिक्तच आहेत. ते सगळे पद येणारच आहेत ना. ते काही स्वतः थोडी जाणार आहेत. शिक्षण विभाग थोडी जाणार आहे शिकवायला. आलं का तुमच्या लक्षामध्ये? आणि जर एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी असून देखील जर शिक्षक गेला नाही, तर पालक येतात त्या ठिकाणी आंदोलन करायला. त्यामुळे शिक्षण विभागाला समजतं किती जागा भरायच्या, किती नाही भरायच्या. याचा अर्थ मी काही शिक्षण विभागाची बाजू घेऊन राहिलो अशातला प्रकार नाहीये. परंतु सध्या सगळ्या YouTubeवरती एक व्हिडिओ खूपच धुमाकूळ घालतोय. म्हणजे एक नाही, या विषयाच्या संदर्भामध्ये. कुठला? की किती पदं येणार? किती पदांचा आकडा आतापर्यंत जाहीर झाला? आहे की नाही? तर हे पद ज्यांना विद्यार्थी मित्रांनो किती पदं येतील हे सध्या कुणीच सांगू शकत नाही. कुणीच सांगू शकत नाही. आणि जर समजा त्यांनी तुम्हाला सांगितलं, की बा एवढ्या या ठिकाणी एवढ्या जागा आहेत, तर तो आकडा खराच नाही सांगत. कुणीच सांगू शकतच नाही. का बरं? याचं मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो. बघा, समजा एखाद्याने सांगितलं, की सर जिल्हा परिषदमध्ये समजा एखाद्या XYZ जिल्ह्यामध्ये 300 जागा रिक्त आहेत. ठीक आहे. मग आता हा आकडा कशाचा आहे? तर हा फक्त जिल्हा परिषदेचा आहे. जिल्हा परिषदेचा. मग याच्यामध्ये नगर परिषद आली का? नाही. याच्यामध्ये मनपा आली का? नाही. उदाहरणार्थ पुणे झेडपी असेल, बरोबर आहे. तर तिथं नगर परिषदा सुद्धा आहेत तालुक्याच्या ठिकाणी. त्यांची जागा याच्यामध्ये आली का? नाही. मनपा सुद्धा आहे, त्याची जागा या ठिकाणी आली का? नाही. मग तुम्ही पुणे जिल्ह्याचा आकडा सांगू शकता का? नाही सांगू शकत ना. बरं, ह्या तिन्हीच्या जागा आल्या म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आल्या. मग याच्यामध्ये आश्रमशाळांच्या म्हणजे जे काही जो नवीन जी.आर. निघालेला आहे त्याच्या जागा आल्या का आणखीन? नाही. मग खरा आकडा तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकत. मग तुम्ही काय सांगू शकता? तर नुसतं फेकाफाकी. मग आम्ही फेकाफाकी ऐकायची आणि अभियोग्यता धारकांनी ऐकायची. त्याला फक्त कान तृप्त वाटतात. एखादा विद्यार्थी लगेच ठरवतो, अरे जागाच नाही.
तो निराश होऊन जातो. एखाद्या विद्यार्थ्याला वाटते, अरे बाप रे, एवढ्या जागा सांगितल्या, एवढ्या जागा. कोणी सांगत नसते भाऊ, हे नुसतं तुम्हाला खोटं सांगून राहिले तर, आहे की नाही. आता मी असं म्हणल्याच्या नंतर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही बघा, आता हजारो लाखो शिव्याच राहतील, पण मला त्याची चिंता नाहीये. असं जे खरं आहे ते सांगायला पाहिजे. शिक्षण आयुक्तांनी सांगितलं 31 मे पर्यंतच्या जेवढ्या जागा असतील तेवढ्या भरा. त्यामुळं शिक्षण विभाग डेफिनेटली त्या जागा देतीलच. म्हणून माझी विद्यार्थी मित्रांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे भावांनो, की हा जो सध्या तुम्हाला जिल्हा परिषदांचा वगैरे आकडा सांगितला जातोय, त्याच्याही मध्ये जो तुम्हाला खरा आकडा सांगितला ना, तर तो फक्त आणि फक्त जिल्हा परिषद 1 ते 5चा जो मोकळा आकडा आहे तेवढा दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर 6वी ते 8वीचा आणि 9वी 10वीचा. परंतु ह्या जागा यावर्षी खूप कमी असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. मग तुम्ही म्हणसाल सर, हे जे तुम्ही सांगून राहिले याला काय पुरावा? तर विद्यार्थी मित्रांनो, 2017 मध्ये 2022 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा ह्या भरल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे डेफिनेटली ह्या ज्या जागा आहेत ना त्या कमीच येतील, याच्यामध्ये काही शंका नाहीये. आणि पुन्हा काय आहे की 15 मार्च 2024 जे संच मान्यतेचं धोरण आहे त्याला लीगल वैधता मिळाली. कोर्टाने सांगितलं की हे जे काही संच मान्यतेचं धोरण आहे ते बरोबर आहे. मग त्यामुळे त्या सर्व शिक्षकांचं समायोजन होईल. अनेक असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये ही समायोजनाची प्रक्रिया अजून सुद्धा थंड बस्त्यामध्ये आहे. ठीक आहे की नाही. त्यामुळे आणि यांनी समायोजन करायचं आहे यांना, परंतु काय झालं, त्या ठिकाणी शिक्षक संघटना होत्या त्या कुठे गेल्यात? कोर्टामध्ये. आणि कोर्टात गेल्यामुळं कोर्टानेच सांगितलं की हे समायोजन जे ते थोडा वेळ थांबवा. आता कोर्टाने सांगितल्यामुळे शिक्षण विभाग त्या ठिकाणी काही करू शकत नाही. त्यामुळे आपण जाऊन शिक्षण विभागाच्या कानामध्ये रोज जोरजोराने ओरडलो तरी सुद्धा त्या ठिकाणी काही फायदा होणार नाही. मग आता एक तर सरकार या ठिकाणी शालेय शिक्षण विभाग काय निर्णय घेऊ शकतो की ठीक आहे, जे समायोजनाच्या ज्या जागा आहेत तर त्याला जर आपण समजा 10% जर कन्सिडर केलं, तर मग आपण आधी काय सांगितलं होतं की तुम्ही 80% रिक्त पदांची भरती करा, आहे ना. मग त्यांनी जर समजा असं म्हटलं की समायोजनामध्ये जर समजा 10% शिक्षकांचा प्रश्न असू शकतो किंवा किती शिक्षक अतिरिक्त आहेत हे तर शिक्षण विभागाला डेफिनेटली माहित आहे. मग तेवढ्या पदांचा प्रश्न जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत एवढी पदं मायनस करून पुन्हा शिक्षक भरती करा. मग आता अशा पद्धतीने जर समजा घाईघाईमध्ये शिक्षक भरती झाली तर विद्यार्थ्यांवरती अन्याय नाही का? जर समजा 10,000 जागा येणार होत्या त्याच्यापैकी 10% जरी जागा कमी झाल्या तरी समजा 1,000 जागा कमी होतील. मग हा अभ्यर्थीधारकांवरती झालेला एक प्रकारे अन्यायच आहे. त्यांना आणखीन थोडा वेळ थांबावं लागते. अनेक संस्था, ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं रोस्टर तपासणं हे काही साधं काम नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जरी आपल्याला असं वाटत असेल, परंतु सध्या 10वी-12वीचा निकाल लागला, ज्या सिनियर कॉलेजेस ज्या ज्युनियर कॉलेजेसला अटॅच आहेत ना, तर त्या ठिकाणी ह्या म्हणजे ज्या उन्हाळी परीक्षा असतात सेकंड सेमिस्टर किंवा 4th किंवा 6th सेमिस्टरच्या, त्या ठिकाणी परीक्षा सुरू असतात. तर त्यामुळे ह्यांना सुद्धा अडचणी येतात. ही सहज कार्यालयीन कामं फटाफट होतात असं नाही. याला काय लागतो विद्यार्थी मित्रांनो? वेळ लागतो. म्हणून आपल्याला फक्त जिल्हा परिषद किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिका यांची जागा कळल्या म्हणजेच शिक्षक भरती पूर्ण होईल असं नाही. आणि या वेळेला ह्या तिघांच्याही जागा कशा येणार आहेत? कमी, ह्यामध्ये काही शंका नाही. आणि त्यामुळं सर्वाधिक जागा कशा येतील? संस्थांच्या जागा येतील. आणि संस्थांच्या रिक्त पदांचा आकडा सध्या कुणाही कडे नाही. ठीक आहे की नाही. मग हे कुणाकडे असतो? तर ते संस्थाकडेच आहे. संस्थेला स्वतः माहिती आहे. त्यामुळं जर कुणी रिक्त पदांबद्दल कुणी भविष्यवाणी करत असेल तर ती चुकीची आहे असं माझं मत आहे. मग ती रयत शिक्षण संस्था असू द्या, ती स्वामी एज्युकेशन सोसायटी असू द्या, सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी असू द्या, किंवा अनेक महाराष्ट्रामधल्या ज्या नामांकित संस्था आहेत, उदाहरणार्थ विदर्भामध्ये सर्वात मोठी जी संस्था आहे शिवाजी शिक्षण संस्था असेल, तर ह्याही संस्थांमधली रिक्त पदांचा आकडा कोणी सांगू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मी या व्हिडिओच्या सुरुवातीला जे तुम्हाला एक सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये मी थोडंसं खरं सांगणार आहे, ते अनेकांना पटणार नाही. आता सुद्धा व्हिडिओच्या खाली अनेक लोक, म्हणजे साहजिकच आहे, आपल्यापैकी सुद्धा मी जे बोललो ते पटणार नाही. खरं हे पटण्यासारखं नसतं. म्हणून माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्हाला खरा आकडा पाहायचा असेल तर 15 जून पर्यंतची वाट बघा. 15 जूनला तुम्हाला किती जागा येऊ द्या, तुम्हाला तुमच्या विषयाच्या, तुमच्या कॅटेगरीच्या, तुमच्या वर्ग प्रवर्ग यानुसार पोर्टलला तुमच्या प्रेफरन्सेस ज्यावेळेस जनरेट होतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या विषयाच्या एक्झॅक्ट जागा किती आहेत तेव्हा तुम्हाला कळेल. तोपर्यंत कुणीही सांगू शकत नाही. समजा 15,000 जागा आल्या आणि त्याच्यामध्ये 1 ते 5च्या जागाच नसल्या किंवा जिल्हा परिषदेच्या खूपच कमी जागा आल्या, ही उर्दू मिडियमच्या कमी आल्या, समजा बंगाली मिडियमच्या कमी आल्या, बंगालीची समजा एखाद्याचं विद्यार्थ्याचं समजा झालं असेल पीजी कशामध्ये, बंगाली भाषेमध्ये, किंवा एखाद्याचं झालं असेल तमिळमध्ये, तेलुगूमध्ये किंवा मराठीमध्येच का पकडा ना, 100 जर शिक्षकांचं प्रमाण जास्त असेल तर 10-15 हजार जागा येऊनही त्याला काही फायदा
राहणार नाही. म्हणून माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती बाबांनो, की ह्या गोष्टींवरती वेळ गमावण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे ना संस्थांची पदं जास्त येणार आहेत. मग त्या ठिकाणी मुलाखतीच होणार आहेत. म्हणून मुलाखतीची तयारी करा. तुमची वेळ, ऊर्जा, श्रम याच्यामध्ये कौशल्य या ठिकाणी वापरा. मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी यामध्ये वेळ नका गमवू. की बुंदी कधी होणार आहे? वांग्याची भाज्यासाठी मसाला घेतला का नाही, तेल घेतला का नाही, अमकं गेलं का नाही, ढमकं गेलं का नाही. आता ऑनलाईन संच मान्यता जी आहे ज्युनियर कॉलेजची, त्या संदर्भामध्ये मी काल पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो बघा, सुरुवातीला राज्य शासनाने काय केलं 1981-82 मध्ये एक कायदा ठरवला. ठीक आहे की नाही? म्हणजे काय की निकष तयार केले. ज्या वेळेला ज्युनियर कॉलेजची एखादी तुकडी द्यायची असते, ज्युनियर कॉलेजची म्हणजे कुठली 11वी-12वीची, तर त्यावेळेला विद्यार्थी संख्या जी आहे तर ती किती ठरवली होती माहिती आहे का? 30. आता त्यांनी सांगितलेलं आहे की कमीत कमी एका तुकडीमध्ये 51 विद्यार्थी असले पाहिजे. आता ज्या वेळेला तुम्ही मान्यता दिली त्यावेळेस तुम्ही 30 विद्यार्थी सांगितलं, आता तुम्ही 51 सांगत आहात. मग हे उरलेले जे वरचे 20 विद्यार्थी ते कुठून आणायचे शिक्षकांनी? आणि जर समजा नसले, समजा एखाद्या शाळेमध्ये 49च विद्यार्थी असले, 49 विद्यार्थी आहेत, मग 49 विद्यार्थ्यावरती शिक्षक झाला एक्सेस. मग हा शिक्षक जर समजा एक्सेस झाला, याला जर तुम्ही दुसरीकडे पाठवलाय, तर या 49 विद्यार्थ्यांना कोण शिक्षक शिकवेल? या 49 विद्यार्थ्यांचं काय करायचं? हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळं ज्युनियर कॉलेजची जी ऑनलाईन संच मान्यता आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये सध्या सरकार सूट देऊ शकते असं मला वाटतं यावर्षी तरी. सरकार म्हणजे शिक्षण विभाग. ठीक आहे. याचे जे काही निकष आहेत, अटी आहेत, तर त्यामध्ये काय होऊ शकते, थोडासा बदल होऊ शकते. हा बदल झाल्याच्या नंतर ज्युनियर कॉलेजची जे खरी मूळ रिक्त पदं आहेत, तर त्याचा आकडा जो आपल्या सर्वांसमोर येईल आणि जेवढी पदं ही खरंच रिक्त आहेत, तर ती सगळीच्या सगळी पदं ही आपल्याला दिसायला येतील. तर हे संच मान्यतेमध्ये मूळ झालेला बदल आहे. या संदर्भामध्ये ही अपडेट होती. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये निश्चितच काही प्रश्न असू शकतात. ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमच्या निखळ प्रांजळ ज्या कमेंट्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही मला शिव्या जरी दिल्या तरी सुद्धा चालेल. मी त्या शिवांचा सहज हसत-हसत स्वीकार करेन. कारण की खरं बोलणाऱ्यांना नेहमी अडचण होतेच. पाठपुरावा करणाऱ्यांच्या बद्दल माझं काही म्हणणं नाहीये. परंतु जर शिक्षण आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर त्या जागा निश्चित यायलाच पाहिजे. तशा येतील सुद्धा. बाकी कमेंट लिहायला आता तुम्ही सुरुवात करू शकता. खूप खूप धन्यवाद.